पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकलेल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलसह इंधन बचतीचं सुद्धा आवाहन केलंय। वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा। पेट्रोल डिझेलची बचत करणं ही राष्ट्रीय गरज असल्याचं सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचा सल्ला सुद्धा दिलाय। युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे आता भारतीय लोकांना अनेक नियमावलींमध्ये चालावं लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे की काही गोष्टींचं आता आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे। ह्याच्यावर सर्वसामान्यांची मतं काय आपण जाणून घेऊया। सर, एकंदर पाहिलं गेलं तर 9 गोष्टी सांगण्यात गेल्या आहेत। या 9 गोष्टींमध्ये वर्क फ्रॉम होम करा असं सांगण्यात आलंय, सोन्याची खरेदी कमी करा सांगण्यात आलंय, कमीत कमी पेट्रोल वापरा सांगण्यात आलंय, कारण युद्धजन्य परिस्थिती आहे। ही युद्धजन्य परिस्थिती आज झाली आहे का निर्माण, की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हे सगळे गाईडलाईन्स काढले? नाही, युद्ध परिस्थिती ऍक्च्युअली बघायला गेली तर आता ही निर्माण झालेली नाही, ही पूर्वीच निर्माण झालेली आहे। आणि त्यांनी काल काही पॉलिसीज डिफाईन केल्या, म्हणजे सोने खरेदीवरती तर मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस सोने खरेदीला आता किती प्राधान्य देत आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कारण मिडल क्लास माणूस आता त्या सोने खरेदी वगैरे या गोष्टीत नाहीच जास्ती इंटरेस्टेड आहे। हां, दुसरी गोष्ट आहे वर्क फ्रॉम होम हे आमच्या रिलेटेड आहे। वर्क फ्रॉम होम जेव्हा मोदीजी बोलतात, पण त्याच्या पाठी वर्क फ्रॉम होम करणाऱ्याला 2 गोष्टी आहेत। एक तर काही ठिकाणी सगळे एम्प्लॉईज वर्क फ्रॉम होम लागू होत नाही, त्यांना आजही मॅन्युअली काम करावं लागतं, ऑफिसमध्ये जावं लागतं आणि ऑफिसमध्ये काम करावं लागतं। पण दुसऱ्या गोष्टी येतात वर्क फ्रॉम होम। ऑफिसमध्ये जेव्हा मी 10 तास काम करतो तिकडे ठीक आहे, तेवढं सॅलरी आणि तेवढ्या याच्यात आम्ही काम करतो 10 तास, पण वर्क फ्रॉम होम करताना त्या टायमिंगचा लिमिटच नसतो। म्हणजे तुम्हाला कंपनीजला काम दिसतच नाही। मग त्यावरती मोदीजी काही अंकुश आणणार आहेत का, किंवा त्याच्यावरती काही पॉलिसीज किंवा काही असं काही लिमिटेशन्स लावणार आहेत का टाइमचे? हे वर्क फ्रॉम होमचा जो विषय चाललाय, जसं यांनी म्हणाले की ह्याच्यावर अंकुश कोण ठेवणार उद्या सकाळी, आणि सर्व एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत त्यांच्यासाठी काय प्लॅन आहे? आता कोरोनापासून आपण बघतोय वर्क फ्रॉम होमचा विषय चालू आहे, पण गेली जवळ 5 वर्ष आपण काय असं आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय प्लॅन आहे आपल्याकडे की कोणाला वर्क फ्रॉम होम दिलं पाहिजे, काय दिलं? आता युद्ध काल सुरू नाही झालंय, गेले 6 महिन्यापासून हे सर्व सुरू आहे, पण प्लॅनिंग कुठेच नाहीये, फक्त घोषणाबाजी चालू आहे। पेट्रोल मिळतोय, 4-5 जास्त दिले की ते मिळतो, मग ते कसं काय मला कळत नाही देशात काय चाललंय, की ज्याला पाहिजे पैसा बरोबर जास्त मिळतोय आणि एखाद्या चांगल्या गरीब माणसाला, आता आमच्यासाठी मिल कामगार होतो, आम्हाला मिळणार भारी, आम्हाला लाईन लावावं लागतं 8-8 तास। आता मी पुण्याला होतो भावाच्या मुलाकडे, 9 तासात तो घेऊन आला। आता तुम्ही आता पेट्रोल मिळेल म्हणजे गॅसचा सिलेंडर, मग हे कसं काय? आता आमची ते सगळे, आम्ही आता खेळगलीत जातो सभादेवीला, आमच्याकडे धन्यवाद सांगतात 500 रुपये दे ना, आपली घर बी बेस्ट आहे। मला हसू येते। आता हे 77 वयामध्ये मी काय ऐकतोय? श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।